शासनाच्या विविध प्रकारच्या योजना या ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येतात। यामध्ये ग्रामसेवक चांगला असला पाहिजे, गाव पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभागाच्या वर्षा पडोळ यांनी नीती आयोगाच्या आकांक्षी तालुका आढावा बैठकीत केले आहे। आढावा बैठकीप्रसंगी गट विकास अधिकारी महेश पोद्दार यांनी सांगितले, नीती आयोगाने भारतातील 500 तालुके निवडलेले आहेत। यापैकी महाराष्ट्रात 27 तालुके आहेत। नाशिक जिल्ह्यातून एकमेव सुरगाणा तालुक्याची निवड झाली आहे। याकरिता चिंतन शिबिर घेण्यात आले होते। वेळोवेळी बैठका देखील आयोजित केल्या जातात। प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष ठेवले जाते। किलबिल मेळाव्यात बालकांचे आवाज सॅम आणि मॅम कुपोषित, तीव्र कुपोषित बालक कुपोषणापासून मुक्त झाले पाहिजे याकरिता पालकांना कोंबड्या वाटप करण्यात आलं होतं। प्रत्येक विभागाने उत्कृष्ट सहभाग नोंदवला। शिक्षण विभागातून 10वी-12वी परीक्षेत शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे। आरोग्य विभागामार्फत गोल्डन कार्ड वितरित केले जाते। विविध प्रशिक्षण आयोजित केले जाते। संपूर्ण अभियानात 6 मानके आहेत। गर्भवती महिला, पोषक आहार, उच्च रक्तदाब, शुगर तपासणी, जमिनीचा पोत, बचत गटाची स्थापना, त्या खेळते भांडवल उपलब्ध करून दिलेले आहे। पंचक्रोशीत कोणीही दारिद्र्यरेषेखाली राहणार नाही याकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन गट विकास अधिकारी महेश पोद्दार यांनी केले। यावेळी मुद्रा प्रशिक्षण अहवाल वाटप करण्यात आले। शेतकरी काशीनाथ पवार यांना वैयक्तिक शेवाळे यांचा शेततळे यांचा लाभ देण्यात आला। प्रताप पाटील यांनी दररोज जेवणात सकाळ संध्याकाळ भातच असतो, यामधून प्रोटीन कमी मिळतात, यासाठी जेवणात विविधता असावी यासाठी अंगणवाडीत समुपदेशन केले जाते। आदिवासी सांस्कृतिक संकुल सुरगाणा येथे नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमात संपूर्णतः अभियानाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सुरगाणा।